नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा. मी वारंवार असं म्हणतो की मोदींसारखा नशीबवान सत्ताधारी नाही की ज्याला इतके सोयीचे विरोधक मिळालेले आहेत. काँग्रेसच्या बाबतीत तर अशी परिस्थिती आहे की विजयाच्या दाढेतून पराभव खेचून आणणारी माणसं असं प्रकारे. केरळमध्ये अतिशय चांगलं यश असं मिळालेलं आहे. ते सत्ता तिथे स्थापन करतील. दुसरी एक अतिशय चालून आलेली संधी आणि ते गमावतील हे मी तुम्हाला आत्ताच सांगतो. ह्याच्याबद्दल फार थोड्या ठिकाणी बोललं जाते. सगळे निकालामध्ये दुसऱ्याच चर्चा करण्यामध्ये मग्न आहेत. विजयचा पक्ष TVK जो विजयी झालेला पण त्यांना स्वतःचं बहुमत नाही आहे. त्यांना ज्या काही 10-12 जागा कमी पडतील त्याच्यासाठी त्यांना कोणाचा तरी पाठिंबा पाहिजे. काँग्रेस पाठिंबा देतो म्हटलं तरी त्याचे जेमतेम 5च आमदार निवडून आलेले आहेत. अशावेळी बाकीच्या पक्षांची आघाडी करून किंवा तथाकथित जे काही इंडिया आघाडी आहे, DMK आहे, त्यांच्यातले सगळे मतभेद मिटवून जर त्यांनी त्याला, खरं तर ही अवघड गोष्ट मलाही कळते, जर त्यांना विजयाच्या पाठीशी उभं केलं तर विजयाची सत्ता येईल आणि इंडिया आघाडीतलं एक कुठल्या तरी पक्षाचं सरकार परत तमिळनाडूसारख्या राज्यात येईल. पण ते DMKचं त्यांचंच हार्डवेअर आहे. DMKनी त्यांच्यावर नको तेवढा राग काढला, त्यांच्या सभा होऊ दिल्या नाही. त्याच्यामुळे विजयांचा पक्ष DMKशी युती करायला तयार होईल असं वाटत नाही. बाकीचे काही पक्ष आहेत. आता नेमकं बघा, ही परिस्थिती अशी असते आणि ही जर संधी भाजपने घेतली, मोदी अमित शहानी घेतली, त्यांची नेमके किती आमदार आलेले आहेत मला अजून आकडा माहिती नाही. पण जर तिथली संधी घेऊन AIADMK आणि त्यांचं जुळून आणलं आणि त्या ठिकाणी हे सरकार जे आता येऊ शकेल ते जर NDA आघाडीत घेतलं तर परत हे बोंबा मारणार. EDचा वापर केला, त्याच्यानंतर इन्कम टॅक्सचा वापर केला. तुम्हाला मी दुसरं उदाहरण सांगतो. गोव्यामधली गोष्ट आहे. 2000 गोव्यामध्ये सरकार स्थापन करण्यासाठी 21 जागा लागतात 40 पैकी आणि काँग्रेसचे निवडून आले होते 16, भाजपचे निवडून आले होते 14 आणि बाकीचे काही अपक्ष वगैरे. काँग्रेसची सत्ता येऊ शकत होती कारण की काँग्रेसला 5 आमदार पाहिजे होते. भाजपची तुलनेनं मुश्किल होती कारण त्यांना अजून 2 म्हणजे 7 पाहिजे होते. ऑब्झर्व्हर म्हणून, निरीक्षक म्हणून दिग्विजय सिंग द ग्रेट वाटेल तशी वक्तव्य करणारे ह्यांना पाठवलं काँग्रेस पक्षाने. ते तिथे पोहोचले, एकटे नाही पोहोचले, आपली एक तरुण मैत्रीण त्यांनी बरोबर आणली. ते उतरल्या विमानापासून हॉटेलमध्ये जाईपर्यंत सगळी त्यांची आलिशान व्यवस्था करण्यात आली, बडदास्त ठेवण्यात आली. ह्यांनी मस्तपैकी आपल्या मैत्रिणीला घेऊन पक्ष म्हणजे सत्ता स्थापन करायचं तिथं दौरा आहे बरं का, तेव्हा हे मैत्रिणीला सोबत घेऊन गेले. तिथं हॉटेलमध्ये थांबले. सकाळी मस्तपैकी रात्री जे काय गुलछर्रे उडवायचे ते उडवल्याच्या नंतर जागे झाले. तेव्हा कळलं की रात्रीतूनच भाजपनी 7 आमदार आपल्या गळाला लावलेत आणि तिथं राज्यपालाकडे दावा केला आणि भाजपची सत्ता आली. तेवढ्यापुरतं नाही विषय. कोणाला वाटेल की हाटातटीनं भाजपने मिळवलं वगैरे, जाऊ द्या. पुढची गोष्ट ऐका. त्याच्यानंतर आज तागायत त्या ठिकाणी काँग्रेसवरती आलेली नाही. आमचा मुद्दा असा आहे की तुम्हाला संधी होती तेव्हा तुम्ही गुलछर्रे उडवत बसले. आत्ताही राहुल गांधी परदेशामध्ये मजा करतायत. इतकं अतिशय महत्त्वाची अशी निवडणूक, जेव्हा की निकालाचा कल कळला, पूर्णपणे अधिकृतरित्या निवडणूक आयोगानं ते पत्र पण दिलेलं नाही आहे. म्हणजे कालची गोष्ट तरी मोदींनी संध्याकाळी कार्यकर्त्यांना संबोधित केलं, सगळ्यांची सभा घेतली, तातडीनं जिथल्या तिथल्या हालचाली झाल्या. मला अजून माहिती नाही पण प्रत्यक्षामध्ये ही शक्यता नाकारता येत नाही तमिळनाडूमध्येही की विजयांच्या पक्षाला मदत कशी करता येऊ शकेल, त्यांचं सरकार कसं स्थापन करता येऊ शकेल आणि त्यांना NDAत ओढता येईल का, ह्याच्या हालचाली सुरू पण झाल्या असतील. आणि इकडं राहुल गांधी मात्र परदेशात आहे. तर नंतर हे बोंब मारणार की ED कसं हे आहे, इलेक्शन कमिशन कसं ह्यांच्या हातात आहे, सर्वोच्च न्यायालयसुद्धा ह्यांनी कसं मॅनेज केलेलं आहे. म्हणजे हा नालायक पोरगा परीक्षेला जाणार नाही, पेपर देणार नाही, अभ्यासच करणार नाही, गेलं तरी पेपर कोरा सोडवेल आणि बोंबा कोणाच्या नावानं मारणार की सुपरवायझर कसा चूक होता, मला शिकवलंच कसं नाही, आउट ऑफ सिलेबस प्रश्न. अरे तू गेलाच नाहीस ना परीक्षेला, तू कोराच पेपर सोडवला ना, तुला त्या विषयाची माहितीच नाही, तुला परीक्षा केंद्रावर गेल्यावर कळलं की कुठल्या विषयाचा पेपर आहे. असं जे एखाद्या नालायक पोराच्या बाबतीत असं तशाला तसं आत्ता इंडिया आघाडीचं सगळं वर्तन तुम्हाला मी सांगतो. ज्या 5 पुदुचेरी छोटे आधी त्यांची सत्ता होती ती राहिली, आसाममध्ये त्यांची सत्ता होती बाजूला ठेव. ज्या 3 राज्यांमध्ये परिवर्तन झालं, असं कसं होतं नेमकं? प्रस्थापितांच्या विरोधातली लाट भाजप नसलेल्या राज्यांमध्येच कशी येतील, भाजप असलेल्या राज्यांमध्ये का येत नाही? असम आणि पुदुचेरीमध्ये त्यांची सत्ता होती, त्यांची सत्ता कायम राहिली, तिथं का नाही प्रस्थापितांच्या किंवा सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये संताप उसळून आला?
पश्चिम बंगालचा एक विषय खूप असा भडक करून ठेवलेला आहे. बाहेरच्या म्हणजे बांगलादेशची सीमा लागून आहे, अजून गुंतागुंती त्याच्यामध्ये खूप आहेत, हिंसाचार आहे. त्याच्यामुळे एक मिनटं मी तेही बाजूला ठेवतो. आता 2 राज्यांचा गांभीर्याने म्हणजे जिथं काँग्रेसचा विजय झाला ते केरळ, आणि जिथे DMK त्यांच्या पक्षातलाचा दारुण पराभव झाला इंडिया आघाडीतला तर तमिळनाडू, दोन्हीचा विचार करू. म्हणजे असं नाही की फक्त त्यांचा पराभवच झालेला. ज्याचा पराभव झाला तो इंडिया आघाडीतलाच पक्ष होता ना, डावा पी विजयन यांचा. त्यांचा जो भ्रष्टाचार आणि बाकीच्या गोष्टी आहेत, तर हे ज्या असं हेमंत बिस्व शर्माच्या नावानं बोंबा मारतात, त्या हेमंत बिस्व शर्माच्या विरोधामध्ये का नाही मग भ्रष्टाचार आणि बाकीचे मुद्दे समोर आले हो? पण पी विजयनच्या बरं हे दुसरं कोणी म्हणलेलं नाहीये. पी विजयनचं सरकार किती आणि कसं पूर्णपणे करप्ट आहे, काय वाटेल तसे आरोप काँग्रेसनी केलेत, राहुल गांधींनी केले. ममताच्या विरोधामध्ये राहुल गांधी बोललेले आहेत. जर इंडिया आघाडीतला पक्ष आहे तर धोरणाचा एक भाग म्हणून बाकीच्यावर बोलायचं, पण त्यांच्यावरती वैयक्तिक टीका करायची नाही, तुमचं बाकीचं लार्जर इंटरेस्टमध्ये म्हणून. मागच्या वेळेस तर तुम्हाला काही पडलेलं नव्हतं. अधीर रंजन चौधरी सारखा तुमचाच नेता तुम्ही बळी दिला त्याच काँग्रेसचा पश्चिम बंगालमध्ये. केरळमध्ये शशी थरूर सारखा तुमचा एवढा मोठा नेता परराष्ट्र धोरणामध्ये तो निवडून येणार आहे. असं नाही की बाबा कोर्ट पॉलिटिशियन म्हणतो आपण, दरबारी राजकारणी. सातत्यानं निवडून येणारा तुमचा खासदार बुद्धिमान, परराष्ट्र धोरण त्याला तो विषय अतिशय चांगल्या पद्धतीनं कळतो, त्याच्या बुद्धीची चमक सगळ्या देशाला माहिती आहे, आणि त्याला तुम्ही फाट्यावर मारता. आत्ता केरळमध्ये विजय मिळालेला आहे. परत सांगतो मी तुम्हाला, हे विजयाच्या दाढेतून पराभव कसा खेचून आणतात. आता हे त्या ठिकाणी कुणीतरी वरतून लादलेला माणूस मुख्यमंत्रीपदी बसवणार. तो मुख्यमंत्री झाला की वर्ष 6 महिन्यात त्याच्या विरोधात काड्या सुरू होतात, आणि हे पुन्हा काय म्हणणार, भाजप कशी खेळी करतोय. मग इकडं तर पराभव झालेला आहे, तुमचे जेमतेम 5च आमदार निवडून आलेले, तर निवडून यायच्या आधीच तुम्हाला आम्ही बरोबर घेऊ पण मंत्रिमंडळात घेणार नाही, उद्धटपणे नाकवरती करून DMK वाले बोलत होते. म्हणजे संधी कशी गमावतात बघा. आत्ताची गोष्ट आहे की जर तुम्ही विरोधात लढले तर उलट सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन ठीक आहे आम्ही विरोधामध्ये, आणि पुढच्या 5 वर्षाच्या पूर्ण 5 वर्ष प्रयत्न करू आणि पुढच्या वेळेस दणदणीतपणे निवडून. तसं नाही, लगेच काँग्रेसचे जे काही तिथले पंटर आहेत त्यांच्याकडून बातम्या सुरू झाल्या की म्हणजे दोन्हीपैकी एक ठरवा ना काहीतरी, के विजयनच्या जवळ जायचंय का दूर जायचंय. DMKचे त्याचं बहुतेक ते तर जाणारच नाही. ठीक आहे, काँग्रेसने आत्तापासूनच हे जे अर्धवट ते पुन्हा, म्हणजे मी ते सांगतो ना की संधी कशी गमवतात. एक तर तुम्ही ठरवून धोरण करा की आपल्याला कुठल्या परिस्थितीत इथे भाजपकडे ह्याला जाऊ द्यायचं नाही किंवा NDA आघाडीत जाऊ द्यायचं, प्रयत्न करा तशी. आणि केरळमध्ये सुद्धा जे सध्या आमदार निवडून आलेले आहेत त्यांची बैठक घेऊन त्यांच्यातला सक्षम असा नेता निवडा. परत वरतून KC वेणुगोपाल सारखा दरबारी राजकारणी, तुमच्या दारात बसणारा पाळीव कुत्र्यासारखे लोक तुम्ही ठेवलेले जवळ, ते जर परत इथं बोडख्यावर आणून बसवले जे कर्नाटकात झालं. कर्नाटकातलं भांडण अजून संपत नाही आहे. DK शिवकुमार आणि सिद्धरामय्या त्याचा परिणाम म्हणून तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात महानगरपालिका जशी आपल्याकडे झाली तसे तिथं मोठ्या प्रमाणात भाजपला यश कसं मिळालं. कागदावरती निवडणुका घेतल्या होत्या. हे जे वरती तोंड करून बोलणारे त्यांचे जे सगळे लिब्रांडू समर्थक आहेत ना, कागदावरती निवडणुका घ्या, EVMचा संशय म्हणणारे, तेव्हा यांना पर्यावरण वगैरे काही आठवत नाही. कागद इतके मोठे करायचे म्हणल्यानंतर किती वृक्ष तोडावं लागतील आणि किती नाश होईल पर्यावरणाचा, हानी होईल, त्याच्या बाबतीत काडीचे शब्द बोलत नाही. नतद्रष्टपणा कसा असतो तो बघा. इथे केरळमध्ये जर ह्यांनी योग्य नेतृत्व दिलं नाही तर लिहून घ्या माझ्याकडून. एक तर ते केरळमधले काँग्रेसवाले उठतील आणि ते एक वेगळे काँग्रेस काढतील, ते सगळ्याच्या सगळे निवडून आलेले. किंवा दुसरा प्रकार म्हणजे ते सरकारच कोसळेल. आणि इकडे तामिळनाडूमध्ये जर तुम्ही नीट धोरणं आखून विजयनला इंडिया आघाडीमध्ये घेतलं नाही तर त्याच्यासाठी तर त्यांना तर संधीच आहे. त्यांच्याकडून तर निश्चितच प्रयत्न सुरू झाले असणार काल निकाल जाहीर व्हायला तेव्हापासूनच की के विजयनला NDAमध्ये कसं आणायचं. दुसरे मी तुम्हाला 2 उदाहरणं सांगतो. नितीश कुमार भाजपमधून तुमच्याकडे आले होते इंडिया आघाडीमध्ये. राजद सारख्या पक्षांनी त्या लालूच्या पोट्यांनी इतकं त्यांना भांडावून सोडलं की एका अर्थाने तुम्ही अपरिहार्यपणे त्यांना ढकललं परत सत्तेसाठी का होईना म्हणून भाजपच्या दारात. चंद्रबाबू नायडूंनी तर अविश्वासाचा ठराव आणला होता ना मागच्या लोकसभेमध्ये. इंडिया आघाडीचं नेतृत्व ते करत होते एका अर्थाने, बळकट असा प्रादेशिक पक्ष, कारण की जगनमोहन रेड्डी तिकडे त्यांच्या बाजूने होता. म्हणून तुम्ही काय केलं, इतका नतद्रष्टपणा केला. शेवटी हे चंद्रबाबू नायडू भाजपला शरण गेले, त्यांच्याबरोबर निवडणुका लढवल्या आणि पूर्णपणे त्यांची जी गेलेली पत होती त्यांनी पुन्हा मिळवली आणि ते पुन्हा सत्तेवरती आले.
आणि तेव्हापासून ह्यांनी काय सुरू केलं होतं, हे 2 कुबड्या कशा आहेत आणि कधी कसे काढून घेतील, त्यांनी आपल्याकडे यावं, आम्ही त्यांना हे करू ते करू. हे त्यांनी काही मानलं नाही. न नितीश कुमारने ऐकलं, न चंद्रबाबूने ऐकलं. ते आतूनही सुखनैव NDA बरोबर संसार करताय. सुखनैव म्हणजे मी बाहेर दिसते त्याच्यावर बोलतो, आतमध्ये काय कुरबुरे असतील ते असतील. या कालच्या निकालातून फार मोठ्या प्रमाणात एक संधी, केरळमध्ये तर प्रत्यक्ष तुम्हाला बहुमतच मिळालेले, चांगला माणूस नेमणे, आणि दुसरी संधी म्हणजे के विजयन यांना इंडिया आघाडीमध्ये आणणे. दोन्हीही गमावतील मी तुम्हाला लिहून देतो. न धड हे केरळमध्ये चांगला माणूस देतील आणि चांगला सरकार स्थापन करून समोर आदर्श उभा करतील, विरोधकांचं राज्य कसं असू शकतं ते, नक्की त्या के विजयनला इंडिया आघाडीत घेतील. कालच्या निकालावरची ही उसंतवाणी. बंगालात फुले भगवे कमळ, गालावर वळ ममताच्या. आसामात ऋतू फुलला हेमंत, घुसखोर जंत भयभीत. हिंदूंचा भोवला स्टॅलिनला शाप, विजयने माप काढिलेगा. केरळात डावा ढासळला किल्ला, नक्षलींचा कल्ला शांत झाला. गायब राहुल आज परदेशी, खबर ना देशी काय झाले. उन्मत्त तयांचा जिरवला माज, मिटवली खाज मतदारे. कांत म्हणे नाही शिकत हे धडे, विरोधींचे घडे पालथेच, विरोधींचे घडे पालथेच. कुठलाही धडा निकालातून शिकायचा नाही. संधी मिळाली तरी तिचा उपयोग करून घ्यायचा नाही. DMKला कारण नसताना हिंदूंना डिवचण्याची गरजच नव्हती. निकालातून असं दिसतं आहे की त्यांच्यावरच्या नाराजीतून आणि भाजपकडे लोक जायला तयार नव्हते, म्हणजे भाजप त्यांना सक्षम पर्याय वाटत नव्हतं. मग अशा परिस्थितीमध्ये ह्यांनी जर कारण नसताना हिंदूंना डिवचलं नसतं तर बहुतांश जे हिंदू तिथले होते आहेतच, त्या सगळ्यांनी के विजयनसारख्या ख्रिश्चनाचा पर्याय निवडला नसता तुम्हाला हे म्हणून. पण ते म्हणतात ना की शिकायचंच नाही, म्हणजे पराभव तर सोडाच, हे विजयातूनही काही शिकत नाहीत ना आपल्या. आत्ता केरळमधलं मी तुम्हाला परत सांगतो ही गोष्ट, की इतकी चांगली संधी आता आलेली, 10 वर्षाच्या नंतर सत्ता मिळते आहे. त्या सगळ्या निवडून आलेल्या आमदारापैकी सक्षम अशा, तुलनेनं तरुण अशा माणसाला मुख्यमंत्रीपदी बसवा. परत तुम्ही जर दिल्लीवरून KC वेणुगोपाल सारखे पंटर जर पाठवणार असताल आणि त्यांना बसवाल तर ही परत संधी तुम्ही हातामधून गमवाल. पंजाबमध्ये निवडणुका आहेत, उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका आहेत. प्रादेशिक पक्षांचं पूर्णपणे खच्चीकरण करण्यामध्ये भाजप आघाडी यशस्वी झालेली आहे. आता त्या प्रादेशिक पक्षांचं नाव पुढं करून आणि त्यांचं जे आतताईपणा असायचं आणि त्यांचं जे उर्मटपणा दिसून यायचा, पक्ष इतकुसा एका राज्यापुरता 5-25 खासदार पाठीशी नसले की अशा काही गप्पा करायची की बस संपूर्ण भारतभरात त्यांना काहीतरी हे भेटलेलं आहे, जेव्हा की प्रत्यक्षात तुम्हाला तुमच्या राज्याच्या बाहेर काळं कुत्रं कोणी विचारत नाही. त्या प्रादेशिक पक्षांना त्यांची जागा मतदारांनी एका पद्धतीनं दाखवून दिलेली आहे. बघूयात विरोधी पक्ष काय शिकतील की नाही. आमचं तर पुन्हा तेच म्हणणं आहे, काहीच शिकत नाहीत हे धडे, विरोधींचे पालथे घडे. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक